राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला नवी मुंबईत खिंडार पडण्याची शक्यता। आज नवी मुंबईत अल्पसंख्याक मेळावा होत असतानाच दुसरीकडे पक्षाच्या महिला पदाधिकारी राजीनामा देणार। माजी महिला जिल्हाध्यक्ष सुनीता देशमुख यांच्यासह अनेक महिला तालुका अध्यक्ष सरचिटणीस पक्षाला करणार रामराम। नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत अपमानास्पद वागणूक देत असल्याचा महिला पदाधिकाऱ्यांनी केला आरोप। अजित पवार यांची भेट घेऊन भूमिका मांडणार असून न्याय न मिळाल्यास देणार राजीनामा। याविषयी नामदेव भगत यांना विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास दिला नकार। सुनीता देशमुख या माजी महिला जिल्हाध्यक्ष असून त्यांना 4 दिवसांपूर्वीच पदावरून काढण्यात आलं असल्याची दिली माहिती। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज। ताईंच्या बरोबर आम्ही बऱ्याच वेळा सातत्यानं चर्चा केली। ताईंचं आमच्या असं म्हणणं असतं, रुपाली ताईंचं असं म्हणणं असतं की रडायचं नाही लढायचं, म्हणून आम्ही इथे लढत राहिलो आणि आम्ही अशा छोट्या मोठ्या तक्रारी तिथे करायला नको असं वाटलं। परंतु परवा दिवशी असं झालं की शिवस्वराज्य यात्रा या ठिकाणी प्रदेशचा कार्यक्रम होता, या नवी मुंबईमध्ये आलेली होती। त्या कार्यक्रमासाठी मी जिल्हाध्यक्षांच्या बरोबर उभा राहिल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्षांनी अक्षरशः सगळ्यांच्या समोर माझा अपमान केला की तू इथे ह्या ठिकाणी माझ्या बाजूला उभा राहायचं नाही, त्या बाजूला जाऊन उभा राहा, तू इथं थांबायचं नाही, हा कार्यक्रम मी लावलेला आहे त्यामुळे इथं तू थांबायचं नाही। हे माझ्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांनी बघितलं आणि त्यांच्या सगळ्या महिला पदाधिकारी ज्या काही दुसऱ्या आहेत, ज्या की त्यांनी तो एक कडा तयार करून ठेवलेला आहे, त्यांना सगळ्यांना घेऊन त्या माझ्या बरोबर भांडायला सगळ्यांनी सुरुवात केलं। मग नंतर माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना उत्तर दिलं। मग असं जर होणार असेल तर मग इथं अध्यक्षपदावरती राहून काम करण्याचा काही उपयोगच राहत नाहीये ना। आता मी रुपालीताई चाकणकरांच्या बरोबर बोलले की ताई मला असं वाटतं की मला आमची भूमिका तुमच्या बरोबर, कारण महिला पदाधिकाऱ्यांचं सारखं मत होतं की आपण रुपालीताई चाकणकरांना भेटूया, अजितदादांना भेटूया आणि जो आपल्यावरती अन्याय होतोय ते सांगूया। परंतु ताईंचं काही ना काहीतरी कारणाने नेहमी बिझी असतात, असं असल्या कारणाने मी त्यांना सतत सांगायचे की आपण थांबा जरा, आपण बोलूया ताईंच्या बरोबर। परंतु आता जी काही एक मर्यादा असते ती पूर्ण संपलेली असल्या कारणाने आम्ही ताईंना वेळ मागितल्यानंतर आता शिवजयंतीच्या कारणाने पक्षाचे काही कार्यक्रम लागलेले आहेत, तोपर्यंत 20 तारखेपर्यंत 19-20 तारखेपर्यंत इथं कुणीही वरिष्ठ नेते नाहीत, प्रदेश अध्यक्ष नाही आहेत, अजितदादा नाही आहेत या ठिकाणी आणि रुपालीताई पण नाही आहेत। तर ताईंचं माझ्याबरोबर असं बोलणं झालं की तुम्हाला 19 ते 20 तारखेला दादांच्या बरोबर टाईम देतो तर तुम्ही तुमची काही असेल ती भूमिका मांडा। परंतु माझ्या महिला पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की आपण ताई एकदा सगळ्यांना सांगूया की इथं आपल्याला सातत्यानं जो त्रास होतोय तो आपल्याला एकदा बोललं पाहिजे। म्हणून आज मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगत आहे की जिल्हाध्यक्ष अतिशय एक लॉबिंग तयार करतायत। जिल्ह्यात म्हणजे जाणीवपूर्वक त्यांनी राष्ट्रवादीचे पहिले सर्व जुन्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना बाजूला काढायचं ठरवलेलं आहे। आता मी आमच्या महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस नलावडे साहेब आहेत, त्यांच्याबरोबर भालचंद्र नलावडे साहेबांच्या बरोबर बोलले, आमच्या बोरकर साहेबांच्या बरोबर बोलले आणि इतरही पक्षातले काही लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या बरोबर बोलले, तर ते त्यांनाही त्या ठिकाणी जुमानत नाहीये। तर मग ही भूमिका मला दादांच्यापर्यंत मांडणं गरजेचं आहे। तर आम्ही 20 तारखेला जर दादांचा टाइम भेटला तर आम्ही 20 तारखेपर्यंत ताईंशी बोलून आणि आम्ही राजीनामे त्यावेळेस तिथे सगळ्या जण पदाधिकारी तिथे देणार आहे।